नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. राज्यात हमीभावानं सोयाबीन खरेदीवरून आधीच शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यातच खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. केंद्र चालक शेतकऱ्यांकडून क्विंटल मागे 100 ते 125 रुपये वसूल करत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. तसंच वजनमाप जास्त घेत असल्याचं देखील काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. याविषयी आम्ही केंद्र चालकांकडे चौकशी केली. त्यावेळी काही केंद्र चालकांनी याची कबुली देखील केली आहे. याविषयी त्यांनी खुलासा करताना असं सांगितलं की केंद्राकडून आम्हाला पैसे उशिरा मिळत असल्यामुळं आम्हाला नाईलाजानं शेतकऱ्यांकडून ही वसुली करावी लागते. मग आता नेमकं शेतकऱ्यांच्या लुटीला कोण जबाबदार आहे, हाच खरा मुद्दा आहे. आता राज्यात जवळपास 508 खरेदी केंद्रांवरती सोयाबीनची खरेदी प्रत्यक्ष सुरू झालेली आहे. पुढच्या काळांमध्ये काही खरेदी केंद्र आणखीन वाढतील, म्हणजे आणखीन केंद्रांवरती खरेदी सुरू होईल. परंतु एकतर आधीच सोयाबीनची खरेदी धीम्या गतीने सुरू आहे. त्यातच सरकारनं आता हमीभावानं सोयाबीन विक्रीसाठी नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. म्हणजे 15 डिसेंबरपर्यंत आता मुदतवाढ करता येईल. परंतु दुसरीकडं सोयाबीनच्या खरेदीमध्ये शेतकऱ्यांची काहीशी नाराजी दिसून येते. एकतर नोंदणी करण्याला उशीर लागतोय. नोंदणी केल्यानंतर सोयाबीन विक्रीसाठी जो नंबर येतो त्याला देखील उशीर लागतोय. त्यातल्या त्यात खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट देखील होते, असा आरोप आता शेतकरी करतायत. आता आपण जर हमीभावानं सोयाबीन खरेदीची एक प्रक्रिया पाहिली तर खरेदी केंद्र चालकांना सोयाबीन खरेदी करताना हमाली, तसंच पॅकिंग आणि वाहतुकीसाठी सगळा खर्च नाफेडकडून मिळतो, म्हणजे सरकारकडून मिळत असतो. आता या खर्चासाठी म्हणजे हमाली आणि पॅकिंगसाठी केंद्र चालकांना जवळपास 40 ते 42 रुपये क्विंटल मागे मिळतात. तसंच वाहतुकीसाठी म्हणजे 50 किलोमीटरच्या आतमध्ये वाहतुकीसाठीचा खर्च देखील मिळत असतो. तरी देखील केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांकडून हमाली, तसंच पॅकिंग आणि इतर कारणांसाठी 100 ते 125 रुपयांची वसूली केली जाते, असं राज्यभरातील शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. आता याविषयी केंद्र चालकांकडे आम्ही चौकशी केली. त्यावेळेस केंद्र चालकांनी मान्य केलं की शेतकऱ्यांकडून वसुली केली जाते. त्यामध्ये दोन आपल्याला भाग करता येतील. एक तर म्हणजे जे की आपले तालुका खरेदी विक्री केंद्र आहेत की ज्यांना खरेदीची परवानगी मिळाली, केंद्र मिळाले, त्यांनी सांगितलं की या केंद्रांवरती म्हणजे तालुका खरेदी विक्री केंद्रांवरती शेतकऱ्यांकडून 30 ते 50 रुपयांच्या दरम्यान हमाली वसूल केली जाते. परंतु जे काही शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरेदी केंद्र आहेत तिकडे जवळपास 100 ते 120 रुपयांची वसुली केली जाते. आता त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या कामासाठी म्हणजे केंद्र चालकांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या कामांसाठी आम्हाला नाफेड आणि सरकारकडून पैसे मिळतात, म्हणजेच हमाली मिळते, वाहतूक खर्च देखील मिळतो. पण हे पैसे जवळजवळ 2-2 वर्ष येत नाही. त्यामुळे हा खर्च भागवण्यासाठी आमच्याकडे पैसा शिल्लक राहत नाही. त्यातल्या त्यात हमाल आणि इतर कामासाठी आम्हाला लगेच पैसे द्यावे लागतात. वाहतूकदार देखील थांबत नाही. त्यामुळे हा खर्च आम्हाला रोजच्या रोज भागवावा लागतो आणि आमच्याकडे पैसा नसल्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांकडून ही वसुली करावी लागते, असं काही केंद्र चालकांनी मान्य केलंय. आता इथं हा प्रश्न उपस्थित होतो की केंद्र चालकांना सरकारकडून वेळेत पैसे मिळत नाही, मग त्यांनी शेतकऱ्यांची लूट करणं योग्य आहे का? आता केंद्र चालकांनी मुळात ही भूमिका घ्यायला पाहिजे की नाफेडनं त्यांना वेळेत पैसे कसे देता येईल. आता काही केंद्र चालकांनी सांगितलं की नाफेड शेतकऱ्यांना 15 ते 20 दिवसांमध्ये पैसे देतं. आता शेतकऱ्यांना पैसे देण्यासोबतच त्या शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी करताना आम्हाला हमालीसाठी, पॅकिंगसाठी आणि वाहतुकीसाठी जो खर्च लागला तो खर्च जर नाफेडनं दिला तर आम्हाला शेतकऱ्यांकडून पैसे घेण्याची वेळ येणार नाही. आता नाफेड हा पैसा देण्यासाठी काही वेळेला 2-2 वर्ष लावतं. काही केंद्र चालकांनी असं सांगितलं की 2 वर्ष झाले तरी त्यांना मागचे पैसे मिळालेले नाहीत. परंतु केंद्र सरकार किंवा नाफेड जर या खरेदी केंद्रांना उशिरा पैसे देत असतील तर यामध्ये शेतकऱ्यांची चुकी काय? शेतकऱ्यांकडून वसुली का केली जाते या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालेलं नाहीये. आता शेतकऱ्यांकडून जी वसुली केली जाते त्याची माहिती सरकारला नाही किंवा नाफेडला नाही असंही नाही आहे. सगळ्यांना ही माहिती आहे. याविषयी आम्ही पणन विभागाकडे चौकशी केली. पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांकडून केली जाणारी ही वसुली ही बेकायदेशीर आहे. शेतकऱ्यांनी केंद्र चालकांना पैसे देऊ नये. केंद्र चालकांना देखील आम्ही अशी ताकीद देऊ, यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल, असं पणन विभागाचं म्हणणं आहे. आता काही खरेदी केंद्रांनी असं देखील सांगितलं की विशेषतः जे शेतकरी उत्पादक कंपन्याचे जे खरेदी केंद्र आहेत त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडून खरेदी केंद्र देताना 5 ते 10 लाख रुपयांच्या दरम्यान डिपॉझिट घेतलं जातं. आता यापैकी बऱ्याचशा शेतकरी उत्पादक कंपन्यांचं आर्थिक बजेट कमी आहे. आता हे आर्थिक बजेट कमी आहे, त्यातल्या त्यात त्यांना 5 ते 10 लाख रुपये डिपॉझिट द्यावं लागलं. आमच्याकडे जेवढं की आर्थिक तरतूद होती त्याचं आम्ही डिपॉझिट दिलंय, त्यामुळे आमच्याकडे पैसा शिल्लक नाही. त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांकडूनच हा हमालीचा पैसा घ्यावा लागतो, असं काही जणांचं म्हणणं आहे. सध्या खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचे भाव खूपच कमी आहे. खुल्या बाजारात सोयाबीनला 41 ते 42 रुपयाच्या दरम्यान भाव मिळतोय. आता हमी भावानं सोयाबीन विकल्यानंतर 2 पैसे मिळतील अशा अपेक्षेनं शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रांवर सोयाबीन घालतायत. परंतु तिथं देखील शेतकऱ्यांची 100 ते 125 रुपयांनी लूट केली जाते. काही ठिकाणी तर नोंदणीपासूनच पैसे घेतले जातात, असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता एकीकडं एकतर सोयाबीनचे खरेदी केंद्र खूपच कमी प्रमाणात सुरू करण्यात आले आहे. आता सोयाबीनचा आवकेचा हंगाम जोमात सुरू आहे, म्हणजे बाजारामध्ये सोयाबीनची आवक ही मोठ्या प्रमाणात होते. असं असताना सरकारचा ढिसाळ कारभार मात्र शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी तापदायकच ठरतोय.
काही खरेदी केंद्रांवरती आता केवळ नोंदणी चालू आहे, खरेदीची प्रक्रिया अजून सुरू व्हायची आहे। काही ठिकाणी बारदाना आणि इतर कारणांमुळे खरेदीची प्रक्रिया काही वेळा बंद देखील पडते, असं देखील शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। आता सरकारनं एकतर खरेदी केंद्र कमी सुरू केले, पुढच्या काळामध्ये खरेदी केंद्र वाढू असं सरकारचं म्हणणं आहे। एकूणच काय तर हमीभावानं सोयाबीन खरेदीची प्रक्रिया एकूणच ढिसाळपणे आणि धीम्या गतीने सुरू आहे। यामुळे शेतकऱ्यांना आधार कमीच मिळतोय। शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये कमी भावात सोयाबीन विकावं लागतंय, त्यातल्या त्यात खरेदी केंद्रांवर लूट होऊन देखील लवकर खरेदीसाठी नंबर लागत नाही, असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आता एकूणच नाफेडच्या खरेदीमध्ये जे काही सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।